तर नमस्कार मित्रांनो, आताच आपले दादा आलेले आहेत देवावरून जेवण करतात ते. तर कसं काय देवाचा प्रवास झाला, काय झालं, आता संपूर्ण आपण दादांकडून माहिती घेणार आहे. नक्की काय होतं देवामध्ये, कसं काय विषय होता. आई स्वयंपाक बनवत आहे, तर चला आपण ती माहिती घेऊया. तर मित्रांनो, ही पाठीमागची आपली संपूर्ण अशी बकरी आहेत आणि पहा आई स्वयंपाक करते. आईने कालवण हे बनवलेलं आहे अगोदरच, तर त्याचा काही व्हिडिओ घ्यायला नाही गावला मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही आई कसं स्वयंपाक बनवते ते. आई किती चपात्या केल्या ते पहा, 10-15 चपात्या खाण्यासाठी आई ह्या चपात्या बनवते. पहा टोपलं, आई टोपलं दावर आपलं आहे बघा, हे टोपलं आहे, त्या टोपल्यामध्ये चपात्या ठेवल्या ते. आणि हे पहा, हे आपलं पाल आहे मित्रांनो, आणि ह्या पालाच्या आतमध्ये दादा जेवण करतात ते. पहा दादा कसं गुलालाने शर्टही भरलेलं आहे मित्रांनो. आत्ताच म्हणजे 1 तासापूर्वी दादा आलेले आहेत देवावरून. आता दादांकडून आपण थोडीशी माहिती घेणार आहे. तर तुम्ही आपली पहा चपाती, मधल्या चपात्या आई चपात्या बनवते. पहा इथं बसा, बघून घ्या मित्रांनो आपल्या गावाकडचं वातावरण. संपूर्ण ह्या शेरडा आलेल्या आहेत, त्यामुळं त्यांना थोडंसं खायला साईडला टाकलेले. संपूर्ण असा शिवार. कस काय देवाचा प्रवास. इथून बुधवारी गेलतो देवाला, बाधेच्या बिरोबाला गेलतो. बाधेच्या बिरोबाला तिथं लय मोठा भंडारा असतो. ते देवाला नारळ बिराळ फोडलं तिथनं मग तसाच गेलो आंदोरीवरून नागाईवरनं. तसंच नायकोबाला गेलो. नायकोबाला कुठं आंघोळ असते दादा? मुरुमला असते आंघोळ. हा, वानेवाडीच्या पुढं स्वामीश्वर कारखान्यात तिथं पाठच यारची आंघोळ केली देवाची. आणि तिथनं मग परत गुरुवारी निघलो इकडे तरडोलीला. परत दिवसाची यारला आंघोळ असते. तरडोलीला देवाची आंघोळ झाली तिथनं परत देवापाशी मुक्कामाला आलो. रात्री मुक्काम केला आणि सकाळी तिथनं निघलो. मग आलो इकडं म्हणायचं वाड्यात आलो इकडं निघून. आता तुला साळत लावायचा या, म्हणजे मित्रांनो साळत लावायचा आहे यासाठी आलो. आता राहुल साळत जाईल. मी व्हिडिओ घेते म्हणजे मला शाळेमध्ये लावायचे, त्यासाठी दादा आलेले आहेत. तर बघू शकता हे नारळ जे आहेत, हो का दादा दावा नारळ. हा जे नारळ आहे हे देवाला दादा फोडून आलेले आहेत. म्हणजे देवाला नारळ हे फोडलेले आहे परंपरेनुसार. आणि दादा किती नारळ घेतलेलं तुम्ही? नारळ घेतलं की बाध्याव 3 नारळ घेतलं. नायकोबाला 2 नारळ घेतलं. 5 नारळ फोडलं की देवाला. आणि बाद्याला जायला कुठनं कसं जावं लागतं? बाद्याला इथून पारगावाला गेलो. पारगावावरून बेलसर फाट्यावनं MI शिवरीवनं, तसंच पांगाऱ्याच्या घाटातनं तसंच गेलो वीर मार्गी. वीरला देवाचं दर्शन घेतलं. वीरला मस्कोबा देव आहे ना? हा, वीरला मस्कोबा देवाचं दर्शन घेतलं. तिथं एक नारळ फोडला देवाला. मित्रांनो, तर वीरचा गाजलेला देव आहे आपला मस्कोबा. तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. वीरचा मस्कोबा म्हणून गाजलेलं देव आहे. आणि त्या देवाला सुद्धा म्हणजे दादा गेले होतं, तिथे सुद्धा एक नारळ फोडलेला आहे. अजून कुठं गेलं? बाद्याव गेलो. कसं म्हणजे? तिथून तसंच वीर धरणा खाल्लीनं कॉलनीवरून वर बाद्याला गेलो. तिथं हा तिथं देवाला आपलं नारळ फोडलं, पाया फोडलो. आणि नायकोबाला पालखी होती का? हा, पालखी होती ना. रथ आहे, पालखी आहे. आणि रथ म्हणजे असं बैल असतात ना? बैल असते. ते बैलांचा काय विषय असं म्हणजे ठराविकच असतात का दरवर्षी काय चेंज? नाही, ते कोणा नंबर येईल त्याच्यावर. कसा नंबर असतो ते? नंबर ते कोळकरांची बैल असते दरवर्षी. हा, मग ते प्रत्येक कोळकरांनी जसा नंबर येईल तसा नंबरवारी बैल लावायची. ते नंबरवारी रथ न्यायचा देवाचा. म्हणजे इकडे निरेला काय जणांची असते, 2-4 जणांची असते. आणि जर समजा एखाद्या बैलच नसली तर काय विषय? त्यांनी एकाच घ्यायची बैल त्या टायमाला नंबर आला. नवीन बैल घेतात का? नवीन बैल घ्यायची, पण घ्यावाच लागतात. घ्यावाच लागते. तर बघा मित्रांनो, देवाची किती श्रद्धा, माणसाची किती श्रद्धा असते. जवळजवळ 1.5 लाख दादा केवढ्याचे असतील तरी बैल?
लाखापर्यंत बसतेत की. हा, लाखापर्यंत खास देवाच्या परंपरेनुसार देवाच्या सेवेसाठी आमचे धनगर बांधव नवीन इकत बैल घेतात खिलारी. कसली दादा असतात बैल ती? गावरान बैल. गावरान खिलारी ना. हा. तर मित्रांनो, गावरान खिलारी बैल असतात आणि आपलं दादा देवाला जाऊन आलेले आहेत. तर दादा, छान प्रवास झाला ना? हा, मस्त झाला. आणि असं हे गुलाल बिलाल काय विषय तिथं काय असतं? गुलाल उधळतात देवाला, अशी टाकतात, परत देवाला की टाकतात. हा हा कोणाचं नवसाचं गुलाल असं म्हणजे नवस असतो. कोणी येणारी जाणारी बी असं देवाला की देवाच्या अंगावर गुलाल टाकतात. त्यावेळेस अंगावर गुलाल पडतो देवाचा. तर किती माणसं असतील होती तिथं? तिथे तरी लय पब्लिक होतं, जवळजवळ 200-250 पब्लिक असेल. 200-250 पावसा पाण्यामुळे यंदा कमी असतो. हा, पाऊस पाणीच नाही तिकडं होता का पाऊस? नाही पाऊस. तर मित्रांनो, कोटीच काय वर होतं वाईस जरा, नद- निरेला वाईस पाणी होतं, करेला बी व्हायचं होतं थोडंसं. पण होतं का नदीला पाणी? होतं थोडंसंच वाढलेलं होतं का कसं होतं, पण होतं आपलं चांगला बराच मोठा ढोक होता. हा, आणि नेरेला चांगलं पाणी होतं. नेराच्या नदीला चांगलं होतं ना. दरवर्षी फुल भरून नदी चालते. यंदा वाईस थोडं कमी होऊन म्हणजे यंदा कमीच होतं. तुम्ही चालला का देवाच्या पालखी बरं? नाही, मी गाडी होतो. गाडी आणली पालखी बरोबर. भंडारा प्रत्येक ठिकाणी भंडारा असतो देवाचा. हा हा मग नवायचं असे आईवर म्हणायचं म्हणजे मग थोडंफार चाललो बी जरा. तर मित्रांनो, दादांनी त्यांचे देवाला गेलेल्या प्रवासामधली थोडीफार आपल्याला माहिती दिली. तर मित्रांनो, दादा देवाला गेलतं त्या प्रवासामधली आपल्याला थोडीफार माहिती दिलेली. तर अशीच आपली माहिती जाणून घेण्यासाठी राहुल ठोंबरे या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करत जा. धन्यवाद.